अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे आधुनिक काळातील प्रासंगिकता, सार्वत्रिकता आणि स्वामी समर्थांचा शाश्वत वारसा. आपण आज भाग 2 मध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या वेगवान तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात स्वामी समर्थांचे कालातीत संदेश आधुनिक आध्यात्मिक साधकांमध्ये नवीन अनुनाद निर्माण करत आहेत. त्यांनी स्वीकारलेली मुख्य तत्त्वे करुणा, आत्मसाक्षात्कार आणि दैवितेवरील अढळ श्रद्धा, समकालीन जीवनातील भौतिकवाद आणि तणावाला प्रतिसंतुलन प्रदान करतात. आंतरिक शांती आणि क्षणभंगुर जगापासून अलिप्ततेवर त्यांचा भर आधुनिक अस्तित्वाच्या गुंतागुंतीतून मार्गक्रमण करणाऱ्यांना सांत्वन आणि मार्गदर्शन प्रदान करतो. शिवाय त्यांच्या शिकवणीच्या वैश्विकतेमुळे भक्तांचा एक जागतिक समुदाय निर्माण झाला आहे. त्यांच्या भौतिक उपस्थिती अक्कलकोटमध्ये केंद्रित असताना त्यांच्या शब्दांची आध्यात्मिक चुंबकत्व प्रादेशिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडली आहे. आज त्यांचे अनुयायी जगभरात पसरलेले आहेत. दैवी कृपेच्या शक्तीवर आणि आध्यात्मिक विकासासाठी समर्पित जीवन जगणाऱ्यांच्या महत्त्वावर सामायिक विश्वासाने एकत्रित आहेत. या विस्तारात आधुनिक तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वामी समर्थांच्या जीवनाला आणि शिकवणींना समर्पित वेबसाईट, सोशल मीडिया आणि डिजिटल आर्काइव्हमुळे लोकांना त्यांच्या ज्ञानापर्यंत पोहोचवणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. ऑनलाईन प्रवचने, आभासी तीर्थयात्रा आणि डिजिटल उत्सव हे सुनिश्चित करतात की संतांच्या शिकवणी नवीन पिढींना प्रेरणा देत राहतील आणि त्यांच्या संदेशाची कालातीत प्रासंगिकता सिद्ध करतील. स्वामी समर्थांच्या जीवनाची समकालीन प्रासंगिकता. त्यांच्या शिकवणी ज्याप्रमाणे सहजगता, सामुदायिक सेवा आणि शाश्वत जीवन यासारख्या आधुनिक मूल्यांशी जुळतात, त्यावरून स्पष्ट होते. त्यांचा संदेश आध्यात्मिक कार्यांना दैनंदिन जबाबदाऱ्यांशी सुसंगत बनविणारे संतुलित जीवन जगण्यास प्रोत्साहन देतो. जीवनाकडे पाहण्याचा हा समग्र दृष्टिकोन अशा व्यक्तींना खोलवर जाणवतो, जे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात समाकलित करू इच्छितात. सार्वत्रिकता आणि स्वामी समर्थांचा शाश्वत वारसा. स्वामी समर्थांचा हा वारसा सार्वत्रिकतेवर आहे. त्यांची शिकवण जरी हिंदू धर्माच्या परंपरा आणि महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत रुजलेली असली तरी ती जोडणी अर्थ आणि पराकोटीच्या सार्वत्रिक मानवी तळमळीला संबोधते. त्यांनी लोकांना वरवरच्या फरकांच्या पलीकडे पाहण्याचे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या अंतर्निहित दिव्यत्वाला ओळखण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या चमत्कारिक कृत्यांच्या आणि त्यांच्या भक्तांनी अनुभवलेल्या वैयक्तिक परिवर्तनाच्या चिरस्थायी कथांमध्ये हे सार्वत्रिक आकर्षण स्पष्ट आहे. असे वृत्तांत त्यांच्या उपस्थितीत गहन आध्यात्मिक जागृतीच्या क्षणांचे वर्णन करतात. ही आठवण करून देते की दैवी शक्ती प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, मग ती कोणत्याही पार्श्वभूमीची असो किंवा परिस्थितीची असो. उपचारांच्या प्रत्येक कथेत, आशेच्या प्रत्येक कथेत आणि करुणेच्या प्रत्येक उदाहरणात स्वामी समर्थ केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणून नव्हे तर प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा सदैव उपस्थित स्रोत म्हणून उदयास येतात. त्यांच्या शिकवणींनी कलात्मक अभिव्यक्तींच्या विस्तृत श्रेणीवर देखील प्रभाव पडला आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरित लोकगीते, भक्ती कविता आणि पारंपरिक नाटके भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारे सांस्कृतिक पूल म्हणून काम करतात. हे कलात्मक प्रयत्न केवळ त्यांचा आध्यात्मिक वारसा साजरा करत नाहीत, तर प्रेम, एकता आणि आंतरिक शक्ती या मूल्यांना देखील
कायम ठेवतात, ज्या त्यांनी इतक्या उत्कटतेने स्वीकारल्या. शिवाय अक्कलकोट आश्रम सामुदायिक जीवनाचे एक दीपस्तंभ म्हणून काम करत आहे, जिथे संतांची तत्त्वे दयाळूपणा आणि सेवेच्या दैनंदिन कृतीमध्ये जगली जातात. आश्रमातील उपक्रम, ध्यान सत्रे आणि आध्यात्मिक प्रवचनांपासून ते धर्मादाय उपक्रमापर्यंत निस्वार्थ सेवेच्या जिवंत परंपरेचे उदाहरण देतात. अनुयायांचा हा उत्साही समुदाय स्वामी समर्थांच्या शिकवणीच्या शाश्वत शक्तीचा पुरावा आहे, जो पिढ्यानपिढ्या जीवनाला आकार देत राहतो आणि करुणेच्या कृतींना प्रेरित करतो. दैवी कृपेचा जिवंत वारसा. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व आहेत, ज्यांचे जीवन आध्यात्मिक भक्तीचे सार साकारते. त्यांच्या पृथ्वीवरील उपस्थितीच्या रहस्यमय उत्पत्तीपासून ते त्यांच्या शिकवणीच्या खोल प्रभावापर्यंत त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू करुणा, साधेपणा आणि प्रेमाच्या विषयांनी गुंतलेला आहे. त्यांचा वारसा इतिहासाच्या इतिहासापुरता मर्यादित नाही, तर त्यांच्या कालातीत ज्ञानातून शक्ती, सांत्वन आणि प्रेरणा घेणाऱ्या भक्तांच्या हृदयात जिवंत आहे. आत्मसाक्षात्काराचा पाठलाग, भौतिक आसक्तीचा त्याग आणि सर्वसमावेशक दयाळू जीवन स्वीकारण्यावर केंद्रित असलेला संतांचा संदेश आजही 19व्या शतकाइतकाच खोलवर प्रतिध्वनित होतो. जलद बदलणाऱ्या युगात त्यांच्या शिकवणी आशेचा किरण आणि परिवर्तनाच्या चिरस्थायी मानवी आत्म्याच्या क्षमतेची आठवण करून देतात. सांसारिकतेच्या पलीकडे जाणारा मार्ग शोधण्यासाठी स्वामी समर्थांचे जीवन श्रद्धा, भक्ती आणि निस्वार्थ सेवेच्या शक्तीचा पुरावा आहे. त्यांची दिव्य उपस्थिती असंख्य व्यक्तींच्या आध्यात्मिक प्रवासाला प्रकाशमान करत राहते. त्यांना हे समजून घेण्यास मार्गदर्शन करते की खरी पूर्तता बाह्य प्रशंसामधून नाही, तर शाश्वतेशी असलेल्या अंतर्गत संबंधातून येते. प्रत्येक कानठळ्या बसलेल्या प्रार्थनेत, प्रत्येक हृदयस्पर्शी स्तोत्रात आणि त्यांच्या जीवनातून प्रेरित प्रत्येक दयाळू कृतीत स्वामी समर्थांचा आत्मा टिकून राहतो. चमत्कारिक कृत्ये आणि सखोल शिकवणी या दोन्हीद्वारे दर्शविलेला त्यांचा प्रभाव एक एकात्म शक्ती म्हणून राहतो. स्वतःमध्ये आणि एकमेकांमध्ये असलेल्या परमात्म्याला ओळखण्याचे आवाहन. अशा प्रकारे त्यांचा वारसा हिंदू अध्यात्माचा इतिहासातील एक केवळ अध्याय नाही, तर दैवी कृपेच्या परिवर्तनकारी शक्तीचा जिवंत श्वास घेणारा पुरावा आहे. आधुनिक साधक डिजिटल माध्यमातून त्यांच्या शिकवणी स्वीकारत असताना आणि अक्कलकोटमध्ये प्राचीन विधी सुरू असताना स्वामी समर्थांचे जीवन आपल्याला आठवण करून देते की आध्यात्मिक जागृतीकडे जाणारा प्रवास कालातीत आहे. वैश्विक बंधुता आणि आंतरिक परिवर्तनाचा त्यांच्या चिरस्थायी संदेश हृदयांना आणि मनांना मार्गदर्शन करत राहतो, जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश येणाऱ्या पिढ्यांसाठी तेजस्वीपणे चमकत राहील. थोडक्यात सांगायचे तर काय, अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दैवी कृपेच्या भावनेचे आणि सत्याच्या शाश्वत शोधाचे प्रतीक आहेत. त्यांच्या रहस्यमय सुरुवाती, चमत्कारिक कृत्ये, सखोल शिकवणी आणि मानवतेच्या उन्नतीसाठी अढळ वचनबद्धता यांनी त्यांना भक्ती परंपरेत एक दिव्य म्हणून स्थापित केले आहे. मौल्यवान साहित्यकृती बनवलेल्या त्यांच्या मौखिक शिकवणीमधून भक्तांकडे त्यांचा समावेशक दृष्टिकोनातून किंवा वेगाने बदलणाऱ्या जगात त्यांच्या आधुनिक काळातील प्रासंगिकतेद्वारे त्यांचे जीवन एक मार्गदर्शक प्रकाश आहे. एक आठवण करून देणारे की अध्यात्म जेव्हा प्रामाणिकपणा आणि करुणेने जगले जाते, तेव्हा ते जगभरातील समुदायांना जीवन बदलण्याची आणि एकत्र आणण्याची शक्ती असते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमधून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.